हे प्रभु जो चले गए हैं तेरे हाथों में सोए हैं, उनकी आत्मा को विश्राम दे, तेरे प्रेम में वो खोए हैं। आत्मा को शांति दे प्रभु, तेरी गोद में आराम मिले, जीवन की हर यादों में तेरा ही। क्रिस्त में मेरे प्यारे भाई और बहनों, आज नवंबर 2 तारीख को जब माता कलीसिया सभी मृतकों को याद करते हुए उनके लिए प्रार्थना करते समय हम सब हमारे प्रियजनों के लिए प्रार्थना करने के लिए इस कब्रिस्तान में उपस्थित रहे। जैसे फादर बिलियन के भाषण में बोला कि मृत लोग खुद होकर अभी प्रभु की दया के लिए कुछ भी नहीं कर सकता, तो उनके लिए प्रार्थना करना, उनकी आत्माओं को शुद्धिकरण स्थल से स्वर्ग की ओर ले जाना, ये सब हमारा जिम्मेदारी है, उत्तरदायित्व है। आए हमारी प्रार्थनाओं द्वारा प्रभु उनके ऊपर करुणा बरसा कर उन्हें भी स्वर्ग राज्य में शामिल करने के लिए हम विशेष रूप से प्रार्थना करेंगे। और आज ये जो पुण्यतिथि मनाते समय हमारे प्रियजनों को विशेष रूप से याद करेंगे। उनके द्वारा प्रभु ने हमारे परिवार में, हमारे जीवन में जो भी अनुग्रह दिया है, उन सभी अनुग्रहों के लिए हम प्रभु को धन्यवाद देंगे। साथ ही साथ उनकी आत्माओं की आत्म शांति के लिए हम विशेष रूप से प्रार्थना भी करेंगे। और जब ये जो पुण्यतिथि आता है, ये पुण्यतिथि हमें भी याद दिलाते हैं कि हमारा भी मृत्यु होने वाला है। जहाँ से हम आए वहाँ डॉक्टर प्रभु के पास हमें भी जाना है। इसलिए ये जो हमारे प्रतिनिधि यात्रा है, वो यात्रा प्रभु के आज्ञा के अनुसार, प्रभु के वचनों को पालन करते हुए, प्रभु की इच्छा के अनुसार बताने के लिए, सभी को प्यार करते हुए, सभी का भलाई करते हुए, सभी के साथ अच्छा रहते हुए हमारे जीवन बिताने की कृपा में आज हम हमेशा से मांगेंगे। विशेष रूप से हमारे सभी भाई बहनों को प्रभु के समक्ष रखते हुए, तो जो भी आत्मा शुद्धिकरण स्थल में है, प्रभु की करुणा के तड़पते रहते हैं, जिनको हमारी प्रार्थना की अधिक आवश्यकता है, उन सभी आत्माओं को भी याद करें, उन सभी को प्रभु के समक्ष रखते हुए इस प्रार्थना में हम भाग लेंगे। मृतकांना प्रज्वलित देणाऱ्या प्रियात्वत नावाची स्तुती असो, आपण प्रार्थना करूया। शांती आपल्या अगोदर असो। हे प्रभू करुणा करा, आमच्या बंधूच्या मृत्यूमुळे झालेली आमची दुःखी मने तुझे आश्रय घेऊन तुला बोलवित आहेत। आम्हाला विसावा आणि सांत्वन दे, तू आमचा जीवनदाता मृत्यू विजेता आहेस, आता व सदा सर्वकाळ आमेन। मृतकांना प्रभु शांती दे, आनंद जीवन त्यांना दे। मृतकांना प्रभु शांती दे, अनंत जीवन त्यांना दे। अंतिम दिवशी न्यायाला अवतरला प्रभु पृथ्वीला, संदा सोबत रहावया, इतके आशीष दे। को के तू वंदन करतो में तुझला, तू सर्वारा सर्वाना, जीवन दे। आकाश धरती गुरुराया, तू
तुझ तयांचा मूलाधार आश्रित आमा शक्ती दे मृतकाना तू जीवन दे ज्ञान स्नानाने तुझ्या करुणाधाराने सदायु करवताना मृतकाना तू मुक्ती दे पावन रक्त शरीर तुझे पृथ्वीवरती स्वीकारले मोक्षाच्या त्या दारावर त्याचे स्वागत होऊ दे जैसे जते बीज फुले देऊन पाणी गगनाचे दुःखाचे वादळ उकती मरणातून मुरले पिता पुत्र पवित्रात्मा मृतकावर तू दया करा पावन राज्यात राहावया त्यांना तू तव आशीष दे भूतकाला प्रभु शांती दे अनंत जीवन दाना दे भूतकाला प्रभु शांती दे अनंत जीवन दाना दे हे प्रभू तुझी करुणा नेहमी आमच्या पाठीशी असो तुझी आनंददया आमच्या पापांच्या कलंक धुवून टाळू परमपावन तुझ्या त्रैकाच्या आशीर्वाद आम्हा सहाय हो तुझ देवंता दावा मुख्य विजयचा आहे सदा सदा सर्वदा आमेन पिता पुत्र पवित्र आत्मा तू आकाशवाद प्रत्येक स्तुती आहेस तू आमचे प्रदेश आम्ही तुझे कृपा आमच्यावर असो आमच्या अपराधांची क्षमा होवो तू जीवन दाता मृत्यू विजेता आहे आता वा सदा सर्वदा आमेन स्वीकारून घ्या दासांचा मान विश्वासपूर्वक शरणी तुझिया प्रभुवर देवा आमचे बलिदान स्वीकारून घ्या दासांचा विश्वासपूर्वक शरणी तुझिया प्रभुवर देवा आमचे बलिदान अब्राहम से पावन बलिदान जैसे तूने स्वीकार केला स्वीकार विश्वासपूर्वक शरणी तुझिया प्रभुवर देवा आमचे बलिदान प्रेम तुझ्या शिक्षणाचे नवनियमाचे पावन बलिदान जैसे तूने स्वीकार केले स्वीकारून घ्या दासांचा मान विश्वासपूर्वक शरणी तुझिया प्रभुवर देवा आमचे बलिदान प्रभुवर आमच्या मृत लोकांना मृत्यूपासून जीव देवून संतासोबत तुला होऊ दे प्रभू आमच्या मृत लोकांना मृत्यूपासून
जीवन देऊन संता सोबत तू राहू दे. अंतिम दिवशी न्यायविधीला आकाशातून तू येताना हस्तदयाचा शिरीर रावा. प्रभू आमच्या मृत लोकांना मृत्यूपासून जीव देऊन संतासोबत तू राहू दे. होतिमतीच्या कन्या जागती आदर स्वागत करते. मृतात्म्याला देई शक्ती. भगवानाच्या मृत लोकांना मृत्यूपासून जीवन देऊन संतासोबत तू राहू दे. स्वीकारून घ्या दासांचं मन विश्वासपूर्वक चरणी तुझ्या प्रभुवर देवा आमचे बलिदान. स्वीकारून घ्या दासांचा मान विश्वासपूर्वक चरणी तुझ्या प्रभुवर देवा आमचे बलिदान. नोह अब्राहम इस्हाक याकूब या श्रेष्ठांचे पावन बलिदान जैसे तूने स्वीकार केले. स्वीकारून घ्या दासांचा मान विश्वासपूर्वक चरणी तुझ्या प्रभुवर देवा आमचे बलिदान. हे प्रभू मी शोकाचा धावा करीत आहे. हे प्रभू माझे दिनवाणी ऐक. भूतकाळा पूजून देणाऱ्या तुझ्या पवित्र नावाची स्तुती असो. माझ्या विनवणीच्या श्रद्धाकडे तुझे कान लागलेले असो. हे प्रभू तू मनुष्यावांशी तुझ्या पुढे कोण टिकाव धरेल. तरी पण लोकांनी तुझे भय धरावे म्हणून तुझ्या टाई क्षमा आहे. मी प्रभूची प्रतीक्षा करतो आणि मी त्यांच्या वचनाची आशा धरतो. पहारेकरी पहाडेची प्रतीक्षा करीतात याच्यापेक्षाही माझ्या जे प्रभूची अधिक प्रतीक्षा करीतो. हे भक्तजन हो प्रभूची आशा घ्या कारण प्रभू जवळ विपुल उद्धार आहे. त्याच्या जवळ विपुल उद्धार आहे. तो भक्तजनास त्याच्या अधर्मापासून मुक्त करेल. पिताने पुत्राने पवित्रात्म्यांचा गुरु जसा प्रारंभी होता तसाच आहे आणि सदाकाळ असेल. आमेन. हे प्रभू मी सगळा तुझा धावा करीत आहे. माझी दिनवाणी ऐक. भूतकाळा पूज्य देणाऱ्या देवा तुझ्या पवित्र नावाची स्तुती असो. आपण प्रार्थना करू. शांती आपल्या बरोबर असो. हे प्रभू मी शोक सागरातून तुझा दावा करीत आहे. माझे दिनवाणी ऐक. मृतकांना पुनर्जीवन देणाऱ्या देवा तुझ्या पवित्र नावाची स्तुती असो. आपण प्रार्थना करू. शांती आपल्या बरोबर असो. आमेन. प्रभू आपला आशीर्वाद. हे प्रभू आपल्या जीवनदायी व अमृतमय वाणीने मृतलाचनाला पुनर्जीवन दिलेस. त्यांच्या प्रमाणे न्यायाच्या अंतिम दिवशी मृतकाला तू आपल्या अमृतमय वाणीने पुनरुत्थान दे व आपल्या उजव्या भागी संतासा राहण्याची कृपा दे. तू जीवनदाता मृत्यू विजेता आहेस आता वा सदा सर्वदा. आमेन. हे सर्वांच्या प्रभू येशू ख्रिस्ता अंतिम दिवशी तुझ्या क्रूसाच्या गुणेने देवदूतगणास आकाशमेघातून तू प्रत्यक्ष होशील. स्वर्गराज्याचे द्वारे उघडली जातील आणि दुष्टजन नीतिमानापासून वेगळे करण्यात येतील.
त्या रक्षणीय विधी दिवसात तुझ्या निवडलेल्या लोकांकरिता युगाच्या आरंभापासून सजवून ठेवलेल्या मोक्ष राज्यात या बांधवांना स्वीकार कर व त्यांना अक्षय जीवन दे। या प्रार्थनामध्ये भाग घेतलेल्या आम्हा सर्वांवर, अखिल जगावर, महामंडलीवर आणि तुझ्या लेकरावर प्रभू आपल्या कृपेच्या व अनुग्रहाचा वर्षाव करून आता व सदा सर्वथा आमीन। आता आपण 5 वेळा हे आमच्या स्वर्गीय बापा नमो हे कृपा पूर्ण मरिये और पिता पुत्र हे प्रार्थना बोलेंगे। हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाम मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही जैसे निस्सार हो। आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधाची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, तर वाईटापासून आम्हाला सोडव। आमेन। नमो हे पूर्ण मरिये, हल्लेलुया। ठाई आहे स्त्रियामध्ये तू धन्य, आणि तुझ्या उदराचे फळ येशू पवित्र मरिये देवाचे नाते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर। आमेन। पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा प्रारंभी होता तसा आता आहे आणि सदा सर्वकाळ असेल। आमेन। हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तशी पृथ्वीवरही तुझ्या इच्छेनुसार हो। आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधाची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, तर वाईटापासून आम्हाला सोडव। आमेन। नमो हे कृपा पूर्ण मरिये, तुझ्या ठाई आहे स्त्रियामध्ये तू धन्य, आणि तुझ्या उदराचे फळ येशू पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर। आमेन। पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा प्रारंभी होता तसा आता आहे आणि सदा सर्वकाळ असेल। आमेन। हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेनुसार हो। आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधाची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, तर वाईटापासून आम्हाला सोडव। आमेन। नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे स्त्रियामध्ये तू धन्य, आणि तुझ्या उदराचे फळ येशू पवित्र मरिये देवाचे नाते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर। आमेन। पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा प्रारंभी होता तसा आता आहे आणि सदा सर्वकाळ असेल। आमेन। हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेनुसार हो। आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधाची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, तर वाईटापासून आम्हाला सोडव। आमेन। नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे स्त्रियामध्ये तू धन्य, आणि तुझ्या उदराचे फळ येशू पवित्र मरिये देवाचे नाते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर। आमेन। पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो, तुझा प्रारंभी होता तसा आता आहे आणि सदा सर्वकाळ असेल। आमेन। हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेनुसार हो। आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधाची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, तर वाईटापासून आम्हाला सोडव। आमेन। नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे स्त्रियामध्ये तू धन्य, आणि तुझ्या उदराचे फळ येशू पवित्र मरिये देवाचे नाते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर। आमेन। पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा प्रारंभी होता तसा आता आहे आणि सदा सर्वकाळ असेल। आमेन। इन सभी प्रार्थनाओं के साथ हम हमारे मरे हुए प्रियजनों के आत्माओं को प्रभु के समक्ष रखेंगे
और उन्होंने इस दुनिया में जीवन बिताते समय उनके हाथ से कुछ गलती हो गई, कुछ पाप हो गए, उन सभी पापों को प्रभु क्षमा करते हुए स्वर्गराज में हमेशा सभी देवदूतों के साथ स्वर्गदूतों के साथ हमेशा प्रभु की महिमा गाने के लिए हमारे मरे हुए प्रियजनों की आत्माओं को सक्षम बनाए। यही प्रार्थना प्रभु के नाम से मांगते हैं। पिता पुत्र और पवित्र आत्मा की महिमा हो। मैं सदा तुम्हारे साथ हूँ, कभी न तुम डरना। मैं सदा तुम्हारे साथ हूँ, कभी न तुम डरना। प्रेम सदा तुम सबसे रखना, प्रेम सदा तुम सबसे रखना। प्रेम का फूल खिले, प्रेम का फूल खिले, तुम्हें शांति मिले, तुम्हें शांति मिले। मैं सदा तुम्हारे साथ हूँ, कभी न तुम डरना। मैंने तुमसे प्रेम किया है, मैंने तुमसे प्रेम किया है। प्रेम सबों को सिखलाना है, प्रेम सबों को सिखलाना है। वैरी हो या मित्र अपना, वैरी हो या मित्र अपना, प्रेम से उन्हें अपनाना है, प्रेम से उन्हें अपनाना है। तुम्हें शांति मिले, तुम्हें शांति मिले। मैं सदा तुम्हारे साथ हूँ, कभी न तुम डरना। मैंने तुमको मुक्त किया है, मैंने तुमको मुक्त किया है। छोटे बड़े सब पापों से, छोटे बड़े सब पापों से जन्म से पहले जान लिया है, जन्म से पहले जान लिया है। हर पथ को पहचान लिया है, हर पथ को पहचान लिया है। वैसे तुम भी पाप क्षमा करना, वैसे तुम भी पाप क्षमा करना। नवजीवन भर दो, नवजीवन भर दो, तुम्हें शांति मिले, तुम्हें शांति मिले। मैं सदा तुम्हारे साथ हूँ, कभी न तुम डरना। यीशुच्या अति पवित्र हृदया, यीशुच्या अति पवित्र हृदया हमारा दया कर। यीशुच्या अति पवित्र हृदया हमारा दया कर। ये अति पवित्र मरिया माते, ये अति पवित्र मरिया माते, ये रक्षण करणारा रक्षक दूता, तुला दुकान और संतानो पिता आणि पुत्राने आमच्या गुरु सबको यीशु। अभी जो लोग कब्र में जाकर श्रद्धांजलि अर्पण करना चाहते हैं उन लोग जाके खुद हर एक कब्र में जाके श्रद्धांजलि अर्पण कर सकते हैं। हर यादों में तेरा ही नाम रहे, आत्मा को शांति दे प्रभु, तेरी गोद में आराम मिले। जीवन की हर यादों में तेरा ही
प्रकाश में आत्मा ढली, आंसू भी अब प्रार्थना है, तेरे वचन में सब सली। हम याद करते नम्र हृदय से उनका जीवन, उनका प्यार। प्रभु तू